मीच त्यावेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो. बेरडी बोर्डाकडून आपण 3 ड्रेजर घेतले होते. आज ते ड्रेजर कुठे आहेत माहित नाही. मागच्या वेळेला आपण डीपीसी मध्ये त्याच्यावर चर्चा केली. एक ड्रेजर सिंधुदुर्गाला जाणारा हा कुठेतरी ठाण्याच्या आसपास तो बुडाला होता खाडीमध्ये, ठाण्याच्या पुढे, आणि बुडालेला आम्ही सिंधुदुर्गला दिलेला आणि चांगला आम्ही रत्नागिरीत ठेवलेला होता आणि एक इकडेच आम्ही ठेवला होता. पण मी आहे ते खरं खरंच सांगतो, पण ते तिन्ही ड्रेजर आता कुठे आहेत तेच माहित नाही. आणि ह्या ड्रेजरची गरज आहे, कारण दिवसागणिक कोकणामध्ये आपल्या खाडीमध्ये, आपल्या समुद्रामध्ये शेवटी त्या लाटांबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू ही किनाऱ्यावर येते आणि किनाऱ्यावर आलेली वाळू आणि त्या ठिकाणी सँडबार तयार होत आहेत आणि सँडबार तयार झाल्यामुळं मच्छीमारांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून ते ड्रेजर कुठे आहेत ते बघा. ते ड्रेजर जर कार्यान्वित करता आले तर करा, न पेक्षा नवीन ड्रेजर घ्या, काही हरकत नाही. थोडंसं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हट्ट करा. त्यांच्याकरता बरंच काय काय लोकांना तुम्ही बोलत असता, लोकांना शिव्या देत असता, तिथं शाबासकी मिळवता. त्याच्याऐवजी इकडे पैसे मिळवून शाबासकी मिळवा, ती पूर्णादी होईल. तर बाहेर गेल्यानंतर मला शिव्या देतीलच, काय हरकत नाही. त्यांनी काय माझं वजन कमी होत नाही. नको बोलू यांच्याकडे बघून. अरे माझ्या समोर जी मुलं लहानाची मोठी झाली, विचारा त्यांना. आता ते काही मोठेच झाले एकदम, त्यामुळे तो भाग वेगळा. आणि मी तुम्हाला माहित आहे की मी अशी कधी कटुता विकास कामांच्या बाबतीत कोणाकडे कटुता ठेवत नाही, मी कधी चुकून ठेवत नाही. आणि म्हणून त्यांना मी सांगतोय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री, एखादा चिमटा काढावा लागतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवा, कोकणाला पैसे जास्त घेऊन. ती शाबासकी जर तुम्ही मिळवलीत तर खूप चांगलं होईल. अशा प्रकारची मी सूचना या ठिकाणी करतो. मग आपण त्या ठिकाणी मासेमार संकट निवारण निधी हा आपण 56,17,000 फार मायनर, 57,000 कोटीमध्ये नाम, कुठे 1000, कुठे 56,00,000. तुम्हाला मी एका ठिकाणी विनंती करतो की पूर्वी मच्छीमार जर अपघातानं वारला तर त्याला फक्त 50,000 रुपये मिळायचे. आपण तो वाढवून आता किती सध्या झालीत मला माहित नाही, पण त्या काळामध्ये आपण 2 लाखापर्यंत घेऊन गेलो होतो. दुसरी एक अडचण अशी होती की मच्छीमार पाण्यामध्ये बुडाला तर त्याची बॉडी नाही मिळाली तर 7 वर्षापर्यंत त्याला मृत म्हणून घोषित करता येत नव्हतं. 7 वर्षापर्यंत त्याची बॉडीच जर मिळाली नाही तर त्याला विम्याची रक्कम मिळत नव्हती, त्याला कुठलीही मदत मिळत नव्हती आणि तो मृत झाला अशा पद्धतीचं घोषित केलं जात नव्हतं किंवा तशा प्रकारचं डेथ सर्टिफिकेट मिळत नव्हतं. पण त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण एक ऍफिडेव्हिट घेऊन त्याला घोषित मृत झाला म्हणून घोषित करता येत होतं. आणि जर त्याला काय कॉम्पेन्सेशन दिलं असेल तर तो जिवंत मिळाला तर ते परत देण्याची त्याच्यामध्ये अट घालण्यात आली होती. आता काय परिस्थिती मला माहित नाही, पण हे कॉम्पेन्सेशन तुम्ही त्याचं वाढवा.